थोडंसं शिक्षण पद्धती मुळातच हे महत्वाचं आहे ना, वाटत नाही का? की म्हणजे बीएड मध्ये शिक्षकांना शिक्षण दिलं जातं तेच खरं तर बदलायची गरज आहे असं वाटते तुम्हाला? कारण शिक्षण पद्धतीच मग त्यामुळे बदलेल, त्यांची शिकवण्याची पद्धत बदलेल आणि पर्यायानं म्हणजे जर जसं तुम्ही म्हणाल तसं की पालकांना वेळ मिळत नाही म्हणून त्यांनी एखाद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलं की त्यांना माहिती असतं आपलं मूल हुशार होईल, मग ते तिकडे वळण्यापेक्षा मग मराठी शाळेत वळतील. शिक्षण पद्धती बदलली पाहिजे की नाही, तर मला असं वाटतं की कुठलंही शिक्षण कुठल्याही आता समजा मी 84ला ग्रॅज्युएट बाहेर पडलो तर त्यावेळी मी जे शिकलो आणि 2016ला भरपूर वेगळा फरक पडलेला असतो तर मला ते अडॉप्ट करावंच लागतं. त्यामुळे समजा बीएडचा एक अभ्यासक्रम मी समजा 80ला पासआउट झालो, 90ला पासआउट झालो तो होता, तर त्यावेळी नव्हता पण आता 16ला आहे. असं मला स्वतःला अपग्रेड करून घेणं हे सगळ्याच प्रोफेशनमध्ये आवश्यक आहे. शिक्षणामध्ये जास्त आवश्यक आहे, कारण दर 4-5 वर्षानंतर त्याचे पॅटर्न्स बदलत असतात. ते होणं मला असं वाटतं महत्वाचं असतं आणि म्हणून आपण शिक्षकांचं प्रशिक्षण याच्यावर जास्त जोर देतो. साधी सरळ गोष्ट आहे की तुम्ही दहशतवाद काय हे 2 तास घेऊन बसून शिकवण्याच्या पेक्षा जास्त लवकर कधी शिकले असते. ते ज्या दिवशी पाकिस्तानमध्ये त्या शाळेवर हल्ला झाला आणि 250 मुलं मारली गेली त्या दिवशी सगळे विषय बाजूला ठेवून दहशतवाद शिकवला पाहिजे. हा सगळ्या जात धर्म देशाच्या पलीकडचा आहे. ती घटना जगात इम्पॅक्ट करते, ती त्या मुलावर पण करते आणि त्यावेळी आपलं काय असं नाही आज आमचा तास गणिताचा आहे सायन्सचा हे मग आम्ही शिकवणार नाही असं गोईंग विथ द करंट सिच्युएशन जे पाहिजे ना, हे बदल काही शिक्षकांनी त्या दिवशी केली. नुसती शाळेमध्ये श्रद्धांजली वाहिली नाही तर मग कुठल्या जगात कुठे कुठे आहेत हे सांगितलं. एक शिक्षक तर मध्ये मी असंच जेव्हा फिरत असतो पुन्हा तो आहे स्वतःच्याच हिमतीने करतो जिल्हा परिषद शाळेमध्ये, तो त्याच्या मोबाईलवर आठवड्याला एक देश त्या वर्गातल्या मुलांना दाखवतो की कसं आहे, मग इथलं ट्रॅफिक कशी आहे, इथली शेती कशी आहे, इथलं व्यवसाय काय आहे, लोकांचं खाणंपाणं काय आहे, मी ते भूगोल शिकवतो त्याच्यापेक्षा मोबाईलवर प्रत्यक्ष दाखवतो. आता असे अनेक प्रयोग करणारे शिक्षक असतात, अशांना प्रोत्साहन देणं ते मला वाटतं आवश्यक आहे. त्यामुळे करिक्युलम बीएडचा जो आहे जे केंद्र सरकार ठरवतं त्यात वेळोवेळी बदल केले पाहिजे आपण सुचवत असतो, पण त्याबरोबरीने आपल्या शिक्षकांना प्रशिक्षित करून त्यांनी कसं विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे मला वाटतं. आणि म्हणून आपण चांगले प्रयोग जे आहेत महाराष्ट्रात चालणारे वेगवेगळे चांगले प्रयोग हे एकत्र करतो, ज्याला शिक्षणाची वारी आपण म्हणतो, आणि ते सर्वांसमोर आपण एका अर्थाने 10-15 शिक्षकांना गाडी भाडं देऊन आणतो आणि ते दाखवतो आपण की बघा आणि असं तुम्ही सुरू करा.